भाऊ युद्ध चालू आहे इराण अमेरिका. आपले महाराष्ट्रातले काही भाविक यात्रेकरून तिकडे अडकलेले आहेत. आपण संपर्क साधतात मात्र आता काय परिस्थिती आहे? किती लोक आलेले आहेत? अजून काय पुढचं प्लॅनिंग आहे? तुम्हाला वाटतं दुबईहून सतत फोन येत आहेत. मी काल जवळपास 300-350 लोकांशी बोलत असेल म्हणजे त्या ग्रुप मधून कोणी 25 आहेत, कोणी 30 आहे, कोणी 60 आहेत. पण त्याच्यामध्ये नगरचे, पुण्याचे आहेत मोठा ग्रुप, धुळ्याचे आहेत, जळगावचे 30 जण आहेत, अनेक जण आहेत जे टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी गेले, पर्यटक म्हणून गेलेले होते. आणि युद्ध सुरू झाल्यामुळे विमान सेवा बंद झाली, त्यामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. आज सकाळपासून मी जवळपास 15-20 ग्रुपशी बोललेलो आहे. ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आहेत. काही अडचणी होत्या त्यांच्या हॉटेलमधले, ते राहण्याचे त्यांचे ते बुकिंग होतं एजंटनी केलेलं, ते संपलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका. काही म्हणले आपल्याकडे पैसे नाही आहेत, ती व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. पण आता जशी शांतता होईल, मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये विमान सेवा स्पेशल म्हणून त्या ठिकाणी सुरू होईल. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्याच्याकडे संपर्क आहे. त्यांच्या एम्बेसी सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलतो होतो. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू. भाऊ, आखाती देशांमध्ये जी युद्ध सुरू आहे त्याच्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी असतील, ओवेसी असतील, संजय राऊतांनी आज देखनामधून खोमेनी यांचं कौतुक केलेलं आहे. या सगळ्या घटनाक्रमाकडे, या वक्तव्यांकडे तुम्ही कसं बघता? खोमेनी यांचं कौतुक केलं जात आहे, बलिदान आहे. हे बलिदान आहे असं संजय राऊत म्हणतात. लागलं का? संजय राऊत त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते काही बोलू शकतात. ते कोणाबद्दलही बोलू शकतात. ते तिकडे जाऊन लढू सुद्धा शकतात. त्यांच्याकडून त्यांना काही लिमिटेशन नाही त्यांचं काही. ते करावं, ते त्यांना काय वाटेल ते. पण मला वाटतं अशा वेळी, ज्यावेळी आता जग तिसऱ्या महायुद्धाकडे चाललेलं आहे, इतकी गंभीर परिस्थिती आहे, अशा वेळी थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण काय बोलावं, काय बोलू नये. प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसच पाहिजे का? राजकारण केलं पाहिजे का? मोदीजी का बोलत नाही, त्याच्याबद्दल हे का बोलत नाही, त्याची काय गंमत चालली आहे का? इतका बालिश स्टेटमेंट आपण का करतो? त्यामुळे लोक आपल्या डोक्याची स्क्यू करतात. मला वाटतं असं त्यांनी करू नये. प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे की नरेंद्र मोदींच्या 2 रील्स माझ्या जवळ आहेत, त्या जर बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर त्यांनी खुर्ची खाली करावी, अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर. बापरे, फार भयंकर आहे, कठीण आहे. मग वाट कशाला बघतायत बडा तुम्ही? अनेक नेते आहेत तिथे महाराष्ट्रातले, ते अशाच वल्गना करत असतात. ते बी माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे उगाच काहीतरी बोलू नये. आणि पंतप्रधानांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाबद्दल तर मला वाटतं बोलणं टाळलं पाहिजे. युद्धजन्य परिस्थितीमुळे नाशिकचे जे कांदा आणि द्राक्षाचे कंटेनर आहेत जेएनपीटीच्या बाहेर अडकून पडलेले आहेत. दुबईचा पोर्ट जो आहे तो पूर्णपणे बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांनी म्हणजे सगळा माल जो आहे तो पडून आहे त्या ठिकाणी. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपण बघतायत युद्ध सुरू आहे. दुबईवर सुद्धा किती अटॅक होतोय तोही आपण बघतो. बाकी आखाती देशामध्ये जो आपला माल या ठिकाणी जातो, कांदा असेल, काय द्राक्ष असतील, फळं असतील, केळी पण आमची त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अडकून पडलेली आहेत. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्याला आपण काही करू शकत नाही. त्या स्पेशल केसमध्ये फक्त आमचा कांदा जाऊ द्या, का द्राक्ष जाऊ द्या, का केळी जाऊ द्या, असं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाहीये. आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टींना सामोरं आपल्याला जावं लागणार.